नववर्षाचं स्वागत देवदर्शनाने करणं ही एक भारतीय परंपरा आहे, ज्यात नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वादाने करण्यासाठी लोक सिद्धिविनायक, दगडूशेठ गणपती, अंबाबाई, विठ्ठल, शिर्डी मंदिरात, वैष्णोदेवी यांसारख्या प्रमुख मंदिरांना भेट देतात। मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। मंदिरामध्ये भक्तिमय वातावरण, नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने आपण हे दृश्य पाहतोय। मुंबईतील सिद्धिविनायक, पुण्यातील दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी, कोल्हापूरमधील अंबाबाई, पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिर्डीमधील साईबाबा मंदिर, उज्जैन, हरिद्वार, अयोध्या या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी। नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यात आलेली आहे। पहाटेपासूनच या ठिकाणी भाविकांची, भक्तांची मांदियाळी मंदिरांमध्ये पाहायला मिळते। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आजपासून 2026 या नवीन वर्षाची सुरुवात होतीये। वर्षाची पहिलीच सकाळ देवीच्या दर्शनाने पावन करण्यासाठी भाविकांनी मंदिरात हजेरी लावली। मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण आहे। 20 वर्ष झाला मी नवीन वर्षाची सुरुवात तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर अशा छान देवदर्शने करत असतो आणि नेहमीच या महाराष्ट्राच्या पाठीशी आपले हे सगळं दैवत खंबीरपणे उभं आहे। आणि ह्या महाराष्ट्राच्या पारंपरिक भूमीमध्ये आपण खरोखर सर्व लोकांनी विचार करून नवीन वर्ष अतिशय सुंदर आणि अतिशय आनंदात आणि समाधानात प्रत्येकाला जावं हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना। देवीचा मंदिर परिसर आणि सगळं जे काही खूप स्वच्छता झालेली आहे आणि खूप सुंदर झालेलं आहे। दर्शन पण खूप छान झालं आहे आणि खूप छान वाटलं। धनंजय मुंडेंनी घेतलंय पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन। अजित पवारांवर प्रश्न विचारताच धनंजय मुंडेंनी हात जोडले आहेत। सरत्या वर्षातील संकट उडावली नाही, ती जाणीवपूर्वक आली आहेत। वर्ष सरलं तशी संकटही सरली। धनंजय मुंडे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवारांनी पुण्यात 5 कोटी रुपये करायचं का संकट बघा, हे प्रत्येकाचा एक प्रारब्ध असतो। प्रारब्ध देवाला चुकला नाही, आपल्याला कसं चुकल? साक्षात देवाला सुद्धा संकट आलेली आहे। तुम्ही जरा सानिध्यात चांगल्या लोक राहिलात ना, तुमच्या लक्षात येईल हे प्रारब्ध आहे। ही संकट उडून आणलेली नाही, जाणीवपूर्वक एखाद्याला अडवायचा अशा पद्धतीची ती संकट होते। ते साल सरलं, सगळी संकट सरले, संपलं। महाराष्ट्राच्या जनतेला नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो, इंग्रजी नवीन वर्षाच्या। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांच्या 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा पाहायला मिळाल्या। मंदिरात होणारा अभिषेक 2 दिवस भाविकांच्या गर्दीमुळे बंद होता। मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं पहाटेपासूनच आयोजन करण्यात आलंय। याच संदर्भात आढावा घेतला आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। नवीन वर्षाच्या सुरुवातीला अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक जे आहेत ते अक्कलकोटच्या स्वामी नगरी जे आहे ते दाखल झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ते स्वामींच्या दर्शनाने या ठिकाणी भाविक जे आहे ते करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई, पुणे असेल, कर्नाटक असेल, त्याचबरोबर आंध्र असेल, या ठिकाणाहून लाखो भाविक जे आहेत ते या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणी मंदिर समितीकडून योग्य प्रकारचं नियोजन देखील जे आहे ते या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रचंड गर्दी जी आहे ते या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत ते स्वामींच्या दर्शनासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। काय नाही, प्रामाणिकपणे काम करत राहील, स्वामींचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहू। या स्वामींच्या या जसं आमचा परमेश्वर पावन झाला अक्कलकोट, त्या नामातून आम्ही वर्षाची सुरुवात आहे 1 जानेवारी इथून सुरुवात करतो आणि रात्री 12 वाजण्या सुमारास प्रचंड जनसमुद्रामध्ये येते श्री स्वामी समर्थ नामाचा जवळजवळ गजर केला जातो आणि लाखो भाविकजण या क्षणाचे साक्षीदार होतात। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।